म्हणजे भरपूर ते हे राहील, इन्स्पिरेशन राहील. तर तुम्ही सर्व काही तुमच्या डे वन पासून सांगा की तुमचं कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. नमस्ते. माझं नाव येस. नितीन जाधव. मी हा. प्रॉपर सांगलीहून आहे. ओके. तर माझी ॲग्रीकल्चर फर्टिलायझर मध्ये कंपनी आहे, प्युअर क्रॉप बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड नावाने. हा हा. तर मी पहिला पोस्ट फेसबुक ॲड पेज तयार केलं होतं. तर ओके. तिथून डायरेक्ट मी पोस्ट करत होतो. हम्म. तर एवढे लीड येत नव्हते. एक एक लीडचे माझे ₹200, ₹300 असे जात होते, कॉस्टिंग जात होते. बर बर. तुमची ऍड आली फेसबुकमध्ये. ऍड हा हा. वरती सगळे लँडिंग पेज हे बघत गेलो मी. हा हा. त्यानंतर पूर्ण म्हणजे ऍड कॅम्पेन कसे करायचे, हा म्हणजे हा. कॅम्पेन, ऍड सेट आणि ऍड हे काहीच माहित नव्हतं. बर बर फक्त बर. ऍड करायचं एवढंच माहित होतं. बर बर बर. ओके. तुमच्यापासून शिकून पूर्ण कॅम्पेन कसं सेट करायचं, ऍड सेट कसं सेट करायचं, त्यानंतर ऍड कसं सेट करायचे हे सगळं शिकत गेलो. आणि ओव्हरऑल आता किती खर्च केला तुम्ही केव्हापासून ऍडव्हर्टाइजमेंट रन करताना, एक ठोकळ मानाने एक रेव्हेन्यू काय झालेला आहे? जवळजवळ आता माझे कसं ऑफलाईन आणि ऑनलाईन कस्टमर आहेत. ओके. पहिले माझे ऑनलाईन होते. तर ओके. जवळजवळ माझे 10 लाखाचे मला कस्टमर भेटलेले आहेत ऑर्डर ऑफलाईन म्हणजे मधून. फेसबुकच्या माध्यमातून 10 लाखाचे हा, तुम्हाला ऑफलाईन कस्टमर भेटलेले आहेत. हा. आणि आमचे कसं डीलर डिस्ट्रीब्युटर नेटवर्क असतात. मग ओके. तिथं कस्टमर गेले की ऑलरेडी कस्टमरला माहित असते की आपलं प्रोडक्ट आहे. ओके. 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 मग आता मी कसं ऑनलाईन चालू केलेलं आहे, त्यामुळे ऑनलाईन मध्ये आता सुरुवात माझी झालेली आहे. ते दिवसाला एक 5,000 रुपये मला येऊन जातात डायरेक्ट ओके. 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 आणि ऑनलाईन. तुमचं आणि तुमचा सध्याचा फेसबुक ऍडव्हर्टाइजमेंटमुळे तुमच्या बिझनेस वरती काय फरक पडलेला आहे? बिझनेस बरंच वाटला ना, सगळ्यांना बिझनेस माहित झाला. कारण असं मला मार्केटिंगचं आज म्हटलं तर 25,000 रुपये मुलांना सॅलरी द्यावं लागते, ते पण टचअप मध्ये राहत नाही. आणि बरोबर. 100 रुपये मध्ये आपण कस्टमर पर्यंत आपला जो ग्राहक आहे त्या ग्राहकापर्यंत आपण 100 रुपये मध्ये समजा 10, 100, 1000 लोकांपर्यंत पोहोचू शकतो. बरं बरं बरं. आणि बिझनेस मध्ये जो इम्पॅक्ट पडलाय त्याच्याने लाईफ मध्ये कशा पद्धतीने चेंजेस झालेत? त्यामुळे कसं बिझनेस तर वाढत झाला. मी नवीन प्रोडक्ट आता शोधायला लागलो, नवीन प्रोडक्ट तयार करून, आणि सेल पण मोठा व्हायला लागला ना, सेट ओके. व्हायला लागला. ओके. आणि पहिला म्हणजे कसं माझं तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सेल असायचं. हा हा. आज मला जम्मू काश्मीर मधनं, खाली तामिळमधून, म्हणजे पूर्ण भारतातून मला कस्टमर यावं लागलं. ओके. म्हणजे आता तुम्ही असं म्हणू शकता की एक फेसबुक ऍडव्हर्टाइजमेंट तुम्ही रन केली, जे हो, तुमचं बिझनेस तालुक्यापुरता मर्यादित होता तो आता ऑल इंडिया झालाय. ऑल इंडिया झालं. आणि ह्याच्यात कसं होतं, क्रेडिटचं मार्केट जास्त असायचं आमच्या बिझनेसमध्ये. हा हा. ऑनलाईन झाल्यामुळे मला कॅशवरती कस्टमर येऊ लागला. म्हणजे असं म्हणू शकता की तुम्ही फेसबुक ऍडव्हर्टाइजमेंट तुमचा बिझनेस आता कॅश मध्ये झालेला आहे, कॅशमध्ये उदारी झालं. बंद झालेली आहे. बंद झालं. ओके. जवळजवळ ऐंशी थँक्यू. टक्के तर मला उधारी बंद झालेले आहेत. ओके. 20% कस्टमर आहेत तेवढेच चालू आहेत, ते पण आता ओके. चालू झाले. ओके. ओके. आणि जे आपले स्टुडंट आहेत जे तुम्हाला ऐकतायत, तर तुमच्या माध्यमातून काय एक मेसेज द्याल की बाबा कशा पद्धतीने त्यांनी फेसबुक ऍड कडे पाहिलं पाहिजे आणि त्यांनी सुरुवात कशी केली पाहिजे? सरांचं लेक्चर एकदम छान आहे. पूर्ण माहिती दिलेली आहे त्यांनी. माहिती देत असताना साइड बाय साइड मी नसते बघत नव्हतो, तर ट्राय करत होतो. ओके. आणि प्रत्येकाने ते ट्राय करून ₹100, ₹200 काय असेल ते तुम्ही ट्राय करा. चुका होत जातात, त्यातून शिकत जातात. आणि एवढी मी आता बरेच कोर्स केलेले आहेत त्याचे. तुमच्या एवढं मराठीमध्ये व्यवस्थित सगळी माहिती देणारी चॅट जीपीटी माध्यमातून देणारे कोणी नाहीत. प्रॉम्प्ट कसा द्यायचा ओके. हे सुद्धा कोण सांगत नाहीत. आणि बरोबर. कमी खर्चात तुम्ही व्यवस्थित मार्गदर्शन देता येईल. ओके. ओके. थँक्यू व्हेरी मच.